हाय फ्रेंड्स, मी विठ्ठल जोशी. या व्हिडिओमध्ये आपण DMERची जी भरती निघालेली आहे म्हणजे वैद्यकीय शिक्षण विभागामध्ये, तर प्रत्येक पदाची पात्रता काय असणार आहे त्या संदर्भात माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. जर तुम्हाला फार्मसी ऑफिसरसाठी टेस्ट सिरीज लावायची असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि फार्मसी ऑफिसर टेस्ट सिरीज विकत घ्या. तसंच याच विभागातील वरिष्ठ लिपीची टेस्ट सिरीज उपलब्ध आहे. लॅब टेक्निशियन आणि इतर टेस्ट सिरीज अपलोड होणार आहेत लवकरच. तर सर्वात आधीनं वरिष्ठ लिपीच्या पदाची पात्रता सांगतो. तर हे अतांत्रिक पद आहे आणि याची पात्रता आहे, एक कॅन्डिडेट मस्ट हॅव पास्ड ग्रॅज्युएट फ्रॉम स्टॅट्युटरी युनिव्हर्सिटी or deemed to be university or equivalent qualification as declared by government of महाराष्ट्र फ्रॉम टाईम टू टाईम. आणि त्याच्या खाली दिलं आहे, एक कॅन्डिडेट मस्ट हॅव नॉलेज ऑफ मराठी, हिंदी, इंग्लिश लँग्वेज. म्हणजे काय, तर कोणतीही संविधानिक पदवी धारण केलेला विद्यार्थी चालेल, BA, BSc, BCom, आणि त्याला मराठी, हिंदी, इंग्लिशचं फक्त ज्ञान पाहिजे. टायपिंगची गरज नाही, अनुभवाची गरज नाही. एनी ग्रॅज्युएशनवर वरिष्ठ लिपीत या पदासाठी अर्ज करता येईल. आता आपण इतर जी पदं आहेत त्या पदांची पात्रता पाहूयात. तर त्याच्यामध्ये प्रयोगशाळा सहाय्यक किंवा लॅबोरेटरी ॲसिस्टंट, तर याच्यासाठी बॅचलर ऑफ पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन लॅबोरेटरी म्हणजे हे पाहिजे, किंवा BSc इन पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन लॅबोरेटरी, या दोन्हीपैकी कोणतं तरी पाहिजे एक, किंवा बॅचलर और सायन्स विथ फिजिक्स अँड केमिस्ट्री और बायोलॉजी अँड अ डिप्लोमा और सर्टिफिकेट इन लॅबोरेटरी. म्हणजे BScला बायोलॉजी, फिजिक्स, केमिस्ट्री, म्हणजे फिजिक्स तर पाहिजेच, केमिस्ट्री किंवा बायोलॉजी दोन्हीपैकी एक विषय हे असेल, आणि त्याच्यासोबत लॅबोरेटरीचा डिप्लोमा केलेला असेल तरीसुद्धा फॉर्म भरता येईल. त्याच्या पुढे पहा, ह्याव व्हॅलिड रजिस्ट्रेशन ॲज पर महाराष्ट्र पॅरामेडिकल काउन्सिल ॲक्ट 2011. म्हणजे महाराष्ट्र पॅरामेडिकल कायदा जो आहे 2011चा, त्या कायद्यानुसार रजिस्ट्रेशन केलेलं असलं पाहिजे. तिसरं आहे, प्रिफरन्स शॅल बी गिवन टू कॅन्डिडेट हॅविंग मिनिमम 1 year एक्सपिरियन्स ॲज लॅबोरेटरी असिस्टंट इन गव्हर्नमेंट रिकॉग्नाइज्ड हॉस्पिटल्स. पण हा अनुभव काही कंपल्सरी नाही आहे. समान मार्क्स मिळाले तर मग ते ज्यांना अनुभव आहे त्यांना प्राधान्य दिलं जाईल. तर वरची पात्रता महत्त्वाची आहे, अनुभवाची अट कंपल्सरी नाही. प्रयोगशाळा तंत्रज्ञ लॅबोरेटरी टेक्निशियन, तर या ठिकाणी पहा, बॅचलर ऑफ पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन लॅबोरेटरी और BSc इन पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन लॅबोरेटरी. म्हणजे वरचं जे दिलेलं आहे तेच आहे. आता वरची जी पात्रता आहे ना ती सेम आहे. ग्रंथपाल पदासाठी पहा, पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री इन आर्ट्स, कॉमर्स और सायन्स, तिन्हीपैकी कुठली पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री चालेल. प्रिफरेबली MSc विथ बायोलॉजी और झुलॉजी. म्हणजे बायोलॉजी आणि झुलॉजी MSc झाले असेल त्यांना प्रिफरन्स दिला जाईल. म्हणजे जर समान मार्क्स आले तर त्यांना प्राधान्य दिलं जाईल. इन ॲडिशन पजेस डिग्री इन लायब्ररी सायन्स फ्रॉम स्टॅट्युटरी युनिव्हर्सिटी, याच्यासोबतच लायब्ररी सायन्सची डिग्रीसुद्धा आवश्यक आहे. ग्रंथपाल सहाय्यक म्हणजे लायब्ररी असिस्टंट, हॅव पास्ड SSC एक्झामिनेशन ऑफ महाराष्ट्र सेकंडरी अँड हायर सेकंडरी एक्झामिनेशन बोर्ड पुणे और इक्विवलेंट एक्झामिनेशन रिकग्नाइज्ड बाय गव्हर्नमेंट प्लस ए सर्टिफिकेट कोर्स और 6 month ड्युरेशन ऑन लायब्ररी सायन्स ऑफ अ रिकग्नाइज्ड इन्स्टिट्यूट. तर हा एक आपलं पात्रता याच्यासाठी. पुढे पास सहाय्यक ग्रंथपाल म्हणजे असिस्टंट लायब्ररियन, तर याच्यासाठी आहे पजेस डिग्री इन आर्ट्स, सायन्स और कॉमर्स ऑफ अ स्टॅट्युटरी युनिव्हर्सिटी, प्रिफर्ड BSc इन बायोलॉजी और झूलॉजी प्लस ए डिप्लोमा और सर्टिफिकेट कोर्स ऑफ 6 month ड्युरेशन इन लायब्ररी सायन्स ऑफ ए रिकग्नाइज्ड इन्स्टिट्यूट. आता पुढे पहा, स्वच्छता निरीक्षक किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर ज्याला आपण म्हणतो, तर हॅव द पास्ट सेकंडरी स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन और गव्हर्नमेंट टू बी इक्विवलेंट एक्झामिनेशन. पुढे पहा, हॅव पास्ड मिनिमम 1 year ट्रेनिंग कोर्स ऑफ हेल्थ सॅनिटरी इन्स्पेक्टर फ्रॉम इन्स्टिट्यूट रिकग्नाइज्ड बाय द गव्हर्नमेंट. म्हणजे 1 वर्षाचा जो कोर्स असतो सॅनिटरी इन्स्पेक्टरचा तो किमान होणं आवश्यक आहे, आणि 10वी
अशी ज्यांच्याकडे पात्रता आहे तेच फॉर्म भरू शकतील. याच्यासाठी आरोग्य सेवकची टेस्ट सिरीज आहे माझी. पुढे पहा ECG तंत्रज्ञ. आता ECG तंत्रज्ञ आहेत तर यांची पात्रता ही दिलेली आहे, तुम्ही स्क्रीनशॉट काढून पाहू शकता. त्याच्या पुढची पात्रता आहे आहार तज्ज्ञ. याच्यासाठी BSc होम सायन्स ऑर स्टॅट्युटरी युनिव्हर्सिटी. औषध निर्माता म्हणजे फार्मासिस्ट ज्याला आपण म्हणतो, तर हॅव पास्ड HSC ऑर एनी अदर इक्विव्हॅलंट एक्झामिनेशन रिकग्नाइज्ड बाय गव्हर्नमेंट. म्हणजे 12वी पाहिजे प्लस, म्हणजे त्याच्यात अजून काय पाहिजे, नुसतं 12वी असून चालणार नाही. तर 12वी आणि पास्ड डिप्लोमा पजेस अ डिप्लोमा ऑर डिग्री इन फार्मसी ऑर रिकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी इफ इन्स्टिट्यूट स्टॅट्युटरी युनिव्हर्सिटी ऑर डिप्लोमा इन फार्मसी ऑफ अ स्टेट गव्हर्नमेंट. म्हणजे डी फार्मसी चालेल, बी फार्मसी चालेल, एम फार्मसी चालेल. पुढे पहा आणि हॅव व्हॅलिड रजिस्ट्रेशन अंडर फार्मसी ॲक्ट 1948. म्हणजे 1948चा जो फार्मसी कायदा आहे त्याच्या अंतर्गत रजिस्ट्रेशन केलेलं पाहिजे. तर पुढे पहा, आता हे प्रलेखाकार ग्रंथसूचीकार हा सिलॅबस आहे. याचा स्क्रीनशॉट काढून तुम्ही पाहून घ्या किंवा याची PDF विठ्ठल जोशी या टेलिग्राम चॅनलवर देणार आहे, तिथे पाहू शकता. समाजसेवा अधीक्षक याच्यासाठी मास्टर डिग्री इन सोशल सायन्स म्हणजे MSW. पुढे पहा प्रिफरन्स विल बी गिवन टू द कॅन्डिडेट हॅविंग अबोव डिग्री विथ मेडिकल अँड सायकॅट्रिक ऑर फॅमिली अँड चाइल्ड वेलफेअर ऑर बोथ. त्याच्यानंतर व्यवसायोपचार तज्ज्ञ, व्यवसायोपचार तंत्रज्ञ याच्यासाठी ही क्वालिफिकेशन त्यांनी दिलेलं आहे. ते पाहून घ्या तुम्ही स्क्रीनशॉट. काय दिलेलं आहे, BSc इन ऑक्युपेशनल थेरपी, बॅचलर ऑफ ऑक्युपेशनल थेरपी आणि इश्यूड पजेस व्हॅलिड रजिस्ट्रेशन फ्रॉम महाराष्ट्र स्टेट ऑक्युपेशनल थेरपी अँड फिजिओथेरपी काउन्सिल. दूरध्वनी चालक याच्यासाठी SSC इक्विव्हॅलंट म्हणजे 10वी पाहिजे. त्याच्यानंतर हॅव नॉलेज ऑफ मराठी, इंग्लिश, हिंदी विथ फ्लुएन्सी इन स्पीकिंग म्हणजे मराठी, इंग्लिश, हिंदीमध्ये बोलता आलं पाहिजे. आणि प्रिफरन्स विल बी गिवन टू द कॅन्डिडेट्स हॅविंग ट्रेनिंग अँड एक्सपिरियन्स ऑफ टेलिफोन ऑपरेटिंग. म्हणजे प्राधान्य दिलं जाईल पण काही कंपल्सरी नाही. म्हणजे जे फक्त 10वी पास आहेत ना त्यांना दूरध्वनी चालक या पदासाठी अर्ज करता येईल. ज्यांचं नुसतं 10वी पास आहे त्यांना अर्ज करता येईल. पुढे पहा महिला अधीक्षक, वार्डन वसतिगृह, प्रमुख वसतिगृह अधीक्षका, स्त्री अधीक्षिका. तर पजेस डिग्री ऑफ स्टॅट्युटरी युनिव्हर्सिटी डिग्री पाहिजे. हॅव अक्वायर्ड ट्रेनिंग इन सोशल वर्क फॉर अ पिरियड ऑफ 2 years in an institute approved by government. And preference may be given to candidate having experience of hostel supervision. पुढे शेत तंत्रज्ञ, एक्सरे टेक्निशियन हा म्हणजे त्यांचं क्वालिफिकेशन आहे. स्क्रीनशॉट काढून तुम्ही ते वाचून घ्या. त्याच्यानंतर क्षेकिरण आहेत, अंधार खोलीस आहेत, तर त्याच्यासाठी हे क्वालिफिकेशन आहे. अजून एक खाली त्यांनी दिलेलं आहे त्यांच्यासाठी. तर हे सर्व क्वालिफिकेशन आहे त्यांच्यासाठी. त्यांच्यानंतर दंत आरोग्य, दंत स्वास्थ्य आरोग्य, तर हे क्वालिफिकेशन आहे. स्क्रीनशॉट काढून तुम्ही वाचून घ्या त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर भौतिकोपचार तज्ज्ञ, तर त्यांचं हे क्वालिफिकेशन आहे पहा, स्क्रीनशॉट काढून वाचून घ्या. दंततंत्रज्ञ त्यांच्यासाठी हे क्वालिफिकेशन दिलेलं आहे त्यांनी. त्याच्यानंतर सहाय्यक दंतरोग तज्ज्ञ, तर त्यांच्यासाठी हे क्वालिफिकेशन आहे. आता हे पदं मी का सांगत नाही, तर याला खूप कमी विद्यार्थी असतात, मग ते वाचू शकतात तेवढं. किंवा याची PDF मी विठ्ठल जोशी टेलिग्राम चॅनलवर दिलेली आहे. तर छायाचित्रकार आणि कलाकार याच्यासाठी हे क्वालिफिकेशन आहे पहा, स्क्रीनशॉट काढून त्यांनी वाचून घ्या जे कोणी त्याच्याशी संबंधित आहे त्यांनी. श्रवणमापक तंत्रज्ञ, ऑडिओ व्हिज्युअल तंत्रज्ञ, तर त्याच्यासाठी हे क्वालिफिकेशन दिलेलं आहे त्यांनी. त्याच्यानंतरचं क्वालिफिकेशन पाहूयात आपण. तर त्याच्या पुढे आहे ॲटोमॅट्रिक टेक्निशियन, ऑडिओ व्हिज्युअल टेक्निशियन, तर त्यांच्यासाठी हे क्वालिफिकेशन दिलेलं आहे. नेत्रचिकित्सा सहाय्यक त्यांच्यासाठी हे क्वालिफिकेशन दिलेलं आहे. डायलिसिस तंत्रज्ञ त्यांच्यासाठी हे क्वालिफिकेशन आहे पहा, डायलिसिस तंत्रज्ञ. शिंपी किंवा टेलर याच्यासाठी हे इथं क्वालिफिकेशन दिलेलं आहे. त्याच्यानंतर सुतारचं क्वालिफिकेशन इथे दिलेलं आहे पहा. त्याच्यानंतर गृहपाल लिनन कीपर, तर यासाठी हे क्वालिफिकेशन दिलेलं आहे त्यांनी.
त्याच्यानंतर जनरेटर ऑपरेटर विद्युत जनित्र चालक, तर ते हे क्वालिफिकेशन आहे त्याच्यासाठी. त्याच्यानंतर टातारी, जोडारी मिस्त्री, ब्रेच फिटर यांचं एवढं मोठं क्वालिफिकेशन दिलेलं आहे, काय काय लागतंय ते. त्याच्यानंतर अजून हे पण दिले, डी पण आहे जोडारीमध्ये. लोहार सांधाता यांचं क्वालिफिकेशन इथं आहे पहा. सांख्यिकी सहाय्यक यांच्यासाठी पजेसेस ऑफ मास्टर डिग्री विथ ॲटलिस्ट 50% विथ स्टॅटिस्टिक्स ऑफ स्टॅट्युटरी युनिव्हर्सिटी. त्याच्यानंतर शारीरिक निर्देशक किंवा शारीरिक प्रशिक्षण निर्देशक, तर त्यांचं हे क्वालिफिकेशन आहे. मोल्ड रूम तंत्रज्ञ त्यांचं हे क्वालिफिकेशन दिलेलं आहे पहा या ठिकाणी. आता वाहन चालकचं क्वालिफिकेशन पहा. अ कॅन्डिडेट हॅज पास्ड अ सेकंडरी स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन, म्हणजे SSC म्हणजे 10वी आपलं. possess a driving license to drive a light motor vehicle or medium passenger motor vehicle or heavy passenger motor vehicle under motor vehicle act, म्हणजे लाईट आणि हेवी दोन्ही लायसन पाहिजे त्यांना. मराठी हिंदी बोलता आलं पाहिजे आणि रेकॉर्ड चांगलं पाहिजे. तर 10वी उत्तीर्ण पाहिजे आणि लाईट आणि हेवीचं लायसन पाहिजे वाहन चालकासाठी. अधिपरिचारिकाचं क्वालिफिकेशन पाहिजे या ठिकाणी. तर जनरल नर्सिंग मिड विफरी 3 to म्हणजे 3 ते 3.5 वर्षाचा डिप्लोमा कोर्स किंवा BSc नर्सिंग डिग्री कोर्स पाहिजे. द डिप्लोमा किंवा डिग्री कोर्स शुड बी पास्ड फ्रॉम इन्स्टिट्यूशन सिच्युएटेड इन स्टेट ऑफ महाराष्ट्र, रिकग्नाइज्ड बाय महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल मुंबई and approved by the government of Maharashtra, and also the above diploma degree course passed from institutions recognized by any other state government, but application should have domicile or Maharashtra state. तिसरं दिले, द ॲप्लिकंट मस्ट बी ड्युली रजिस्टर्ड टू द महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल मुंबई, म्हणजे महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल मुंबई आहे त्यांच्याकडे त्याचं रजिस्ट्रेशन असणं आवश्यक आहे. आता बाकीच्या पात्रतांची PDF म्हणजे याची PDF मी विठ्ठल जोशी टेलिग्राम चॅनलवर दिलेली आहे. तर बाकीच्या पदांची पात्रता तुम्ही तिथे जाऊन पाहू शकता. स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी आरोग्य विभाग 157 प्रश्नपत्रिका संच हे पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे. याच्यामध्ये 2012 पासून 2022पर्यंत आरोग्य विभागातील सर्व पदांचे प्रश्नपत्रिका दिलेले आहेत. खास करून जे तांत्रिक प्रश्न आहेत त्यासाठी हे पुस्तक उपयुक्त आहे. आणि हे पुस्तक सर्व पुस्तकांच्या दुकानावर उपलब्ध आहे, तसंच ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सुद्धा उपलब्ध आहे. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.